नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. व्हॅलेंटाईन डे 19 फेब्रुवारीला येतो हे सगळ्यांना माहिती असेल. फ्रेंडशिप डे पण बरेच जण लक्ष ठेवून असतात. मदर्स डे आता माहीत झालेला आहे, फादर्स डे माहीत झालेला आहे. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन असतो हे पण आता बऱ्याच जणांना माहिती असेल. एकूणच पाश्चात्य संस्कृतीकडून आलेले हे डे हे चांगले की वाईट, त्याचं प्रस्थ वाढते ते योग्य की अयोग्य, हा वादाचा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. पण मला असं वाटतं की हे असे डे का येतात किंवा का यावेत, तर किमान त्या निमित्तानं आपण त्या विषयाबद्दल मनन चिंतन करावं आणि आपण त्या विषयामध्ये काय करू शकतो हे बघावं. म्हणजे काय तर 5 जून हा जर जागतिक पर्यावरण दिन असेल तर पर्यावरणाबद्दल मी स्वतः काय करतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये अशा छोट्या मोठ्या कोणत्या गोष्टींना पर्यावरणाचं रक्षण करू शकतो, पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी मी माझ्याकडनं काय प्रयत्न करू शकतो आणि मी काय करता कामा नये, याच्याबद्दल जरी आपण किमान आपल्या मनाशी विचार केला आणि तशी कृती सुरुवात केली तरी तो डे साजरा करणं सार्थक होईल. मला स्वतःला असं वाटतं की कोणताही डे हा त्या एका दिवसाचा नसतो. पर्यावरण दिन तर हा एका दिवसाचा नाही. पर्यावरणाचं रक्षण झालं तर पृथ्वी जगेल, टिकेल आणि तर आपण सगळे या पृथ्वीवरती टिकणार आहोत. त्यामुळं पर्यावरण रक्षण हे वर्षभर आयुष्यभर करण्याचं प्रत्येकाचं काम आहे. आता पर्यावरण रक्षणाचं काम आहे असं म्हणावं लागते कारण आपण सगळेच जण आपल्या दिनक्रमामध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये इतकी बिझी झालेलो आहोत की आपल्याला वेगळं काही दुसरं दिसतच नाही. मी माझं सुख, माझे प्रॉब्लेम्स, माझी अचिव्हमेंट आणि मला जे हवंय ते मिळवणं याच्या मागं उरसफोड होईपर्यंत धावणं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 5 जूनच्या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज आम्ही बोलणार आहोत. पर्यावरणाचं रक्षण का केलं पाहिजे, तर मग उन्हाळा आला की आपल्याला वाटायला लागतं अरे काय मागच्या वेळीपेक्षा यावर्षीचा उन्हाळा जास्ती आहे. पावसाळ्यामध्ये आपण म्हणतोय अवेळी पाऊस यायला लागलेला आहे, कमी कालावधीमध्ये जास्ती पाऊस पडलेला आहे, अचानक तापमान वाढतं, अचानक कमी होतं. एकूणच निसर्गसुद्धा लहरी बनत चाललाय असं आपण म्हणतो. पण ह्या निसर्गाला लहरी बनवायला तुम्ही आम्ही माणसंच कारणीभूत आहोत. आणि म्हणून पर्यावरणाबद्दल आपण काय करू शकतो, पर्यावरण जागरूकतेविषयी आपण काय करू शकतो याच्याबद्दल आज मला बोलायचं आहे. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये या क्षेत्रात तळमळीनं काम करणारी 2 माणसं आहेत. मी स्वागत करतो उदय गायकवाड यांचं. मी मुद्दाम आज पर्यावरणवादी असं म्हटलेलं नाही आहे. पर्यावरणवादी तुम्ही आम्ही सगळ्यांनीच व्हायला पाहिजे. केवळ उदय गायकवाड यांचं एकट्याचं ते काम आहे आणि आपण निवांत राहायचं असं आता करून चालणार नाही आहे. आजचे दुसरे वक्ते आहेत प्रतीक बावडेकर. नमस्कार. प्रतीक यांच्याविषयी मला आवर्जून सांगायचं आहे. प्रतीक बावडेकर यांनी आजवर जवळपास 2000 पेक्षा अधिक झाडं आपला व्यवसाय सांभाळून लावलेली आहेत, ती जोपासलेली आहेत. आणि ही झाडं कुठं लावतात तर तुमच्यापैकी कुणीही जर प्रतीक बावडेकरांना कॉल केला, कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की इथं माझ्याकडे जागा आहे, इथं येऊन तुम्ही झाड लावा, प्रतीक स्वतः रोपटं घेऊन येणार आणि तिथं झाड लावणार. आपल्या कृतिशीलतेमधून पर्यावरणाच्या रक्षणासाठी मनापासून काम करणारे प्रतीक बावडेकर. उदय, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मी विचारतो, आता जसं मी म्हटलं की दरवर्षी वाटतं ऊन जरा जास्तच आहे नाही, तसं यावर्षी आपल्याला उन्हाळ्यानं प्रचंड हैराण केलेलं आहे. दरवर्षी टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, पण आता ग्लोबल वॉर्मिंग हे आपल्या उंबरठ्यापर्यंत, आपल्या शहरापर्यंत आलेलं आहे. अशा वेळेला तुम्हाला खरंच असं वाटतं का की ग्लोबल वॉर्मिंग एकीकडे वाढत जाईल पण त्याच वेळेला कुठेतरी आपण असं म्हणतो की पुन्हा एकदा शीतयुग येऊ शकेल किंवा ज्याला आपण म्हणतो की तापमानामध्ये प्रचंड व्हेरिएशन येईल, एकदम खाली पण जाईल टेम्परेचर. ही सगळी कशाची लक्षणं आहेत, आपण कुठल्या दिशेने निघालेलो आहोत? खरं तर ही सगळ्याच गोष्टी म्हणजे हिमयुग येईल की नाही, हिमयुग तर हिमयुग कधी येईल हा भाग वेगळा, कदाचित खूप काळ असेल त्याच्यामध्ये. कारण पृथ्वीच्या जन्मापासून बघितलं तर अशा अनेकदा स्थित्यंतर झालेली आहेत. आत्ताचं योग घातलेलं किंवा आत्ता जे आपण अनुभवतोय ते स्थित्यंतर मात्र आपण स्वतः ओढवून घेतलेलं आहे. म्हणजे एका बाजूला ऊन खूप झालंय म्हणून जायचं, कारमधला AC सुरू करायचा, घरी जायचं, घरातला AC सुरू करायचा. ही जी गोष्ट आहे याच्यामध्ये आपण एक गोष्ट विसरतोय की आपण AC मध्ये गरम झालेली हवा बाहेर सोडायला लागलोय. पण मला आता प्रॅक्टिकली सांगा, AC असल्याशिवाय काम करूच शकत नाही अशी तर वस्तुस्थिती अशी वस्तुस्थिती आपण निर्माण केली आहे, मान्य आहे, निर्माण केली आहे. तर त्याच्यापेक्षा ही वस्तुस्थिती आज तुम्ही अजूनही बेरेबल आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही किमान आपण जी विशेष ह्याच्या थोडंसं मागे जाऊया आपण एक मिनिटभर
की शहरं उष्णतेची बेटं बनतायत आणि शहरं उष्णतेची बेटं आपण बनवली आहेत. सिमेंट कॉन्क्रीटच्या सिमेंट अतिरेकी कॉन्क्रीटचं वापर. पूर्ण घराचं छत आहे, घराच्या भोवती अंगण असायचं मातीचं. आज अंगण नाही, आज तिचं पेविंग ब्लॉक आहेत किंवा कॉन्क्रीट घातलं किंवा फरशा घातलीत काहीतरी आहे. त्याच्यानंतरचा डांबरी रस्ता, त्याच्या भोवती पेविंग ब्लॉक, त्याच्यानंतर हे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्या पलीकडे जाऊन आपण अनेकदा काचेची तावदानं वापरायला लागलोय आणि त्याच्यावरती होणारं प्रकाशाचं रिफ्लेक्शन जे आहे हे भयानक आहे. नाही, पण त्याच्याबद्दल पण असा युक्तिवाद आहे, त्या ग्रीन बिल्डिंग आहेत याचं कारण तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा वापर झालेला नाहीये. नाही, सिमेंट कॉन्क्रीटचा वापर होणं किंवा न होणं यापेक्षा मी त्याच्या आधी जाऊन नाही, ज्या भागात तुम्ही घर बांधताय त्या भागात उपलब्ध असलेलं स्थानिक परिसरात उपलब्ध असलेलं मटेरियल वापरून घर बांधणे याला ई बिल्डिंग म्हणतात. बरोबर. ई बिल्डिंग म्हणजे सिमेंट वापरलं का नाही वापरलं याच्यावरती नाहीच आहे. हिरवा रंग लावलेल्याला पण कदाचित आता मग ग्रीन बिल्डिंग म्हणणारे लोक आहेत. तसं हा नाहीये. काय युक्तिवाद नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही दुसरी बाजू आहे की आपण समजा दख्खनच्या पठारावरती राहतोय, तर दख्खनच्या पठारावरती आमच्याकडे सगळ्यात चांगला तर बसाल्ट बसाल्ट आहे. आणि बसाल्टमध्ये किंवा मातीमध्ये किंवा आपण राधानगरी गगनबावड्यात गेलो तर ज्या कारवीच्या धाटा जे आहे, जे खोड आहे वाळलेलं त्याला माती लिंबतो आपण, तिथलीच माती लिंबतो आणि त्याच्यापासून घरं बनवतो. ज्या लोकल मटेरियल मधली केलेली जी गोष्ट आहे, आज तुम्ही मग जर पण 14 मजली 15 मजली बिल्डिंग बांधायची असेल, 14 मजली 15 मजली बांधताना सुद्धा की तुम्ही काही प्रयत्न त्याच्यामध्ये असे करू शकता काय की ज्याच्यामध्ये आपण व्हेंटिलेशनचा मुद्दा असेल. साधी गोष्ट आहे की अगदी व्हेंटिलेशन कमीत कमी जास्तीत जास्त काळ प्रकाश त्या इमारतींमध्ये राहील आणि जास्तीत जास्त व्हेंटिलेशन तिथे चांगलं राहील, ते तापणार नाही, इलेक्ट्रिसिटीचा कमीत कमी इलेक्ट्रिसिटीचा वापर कमीत होईल. कमी वापर होईल. या गोष्टींचा विचार करावाच लागेल आणि नसेल तर तुम्हाला वीज निर्माण कशी करायची याचाही विचार करायला लागेल. बरोबर. कारण आज ई बाईकची चर्चा आपण एका करतोय, ई व्हेकल ई बाईक ठीक आहे, म्हणजे इथं धूर सोडत नाही बरोबर आहे, पण जिथं वीज तयार व्हायला लागली आहे तिथं कोळसा आणि हे प्रचंड जाळायला लागलाय. मग ती अणुभट्टी असेल किंवा दगडी कोळशापासून तयार केलेली वीज असेल. चंद्रपूर आज 48 डिग्रीवरती आहे एका बाजूला, म्हणजे ते जात्यात आहेत आणि आपण सुपात आहे, एवढाच फरक आहे, बाकी काय नाही. त्यामुळे आपण काय करायला लागलो ह्याचं कधीतरी भान आणावंच लागेल. म्हणजे इथून पुढच्या काळात दरवर्षी आपल्याला टेम्परेचर वाढत निघाले असंच बघायला मिळेल. 100%. कारण आपण आपलं कोल्हापूर गॅझेट जर बघितलं तर 28 डिग्री 31 डिग्री मॅक्स दिसतंय 50-70 वर्षापूर्वीच. अच्छा. काय आणि आता आपण ऍव्हरेज 37-38 असतो 37 आणि उन्हाळ्यामध्ये 40-41 वरती पण गेलेला गेलेलं आहे. आहे आपण. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मी हिटिंग आयलंड असं म्हटलं, जेवढी वाहनं बाहेर चालू आहेत आता त्या सगळ्या वाहनांमधून जो बाहेर पडायला लागलेला जो आहे ती गरम हवा आहे, एसी मधून बाहेर पडलेली गरम हवा आहे, हॉटेल्स किंवा सगळ्या व्यवसायांमधून जे काय उत्सर्जन सुरू Exhaust fan मधनं आहे, येते ते. अगदी आपल्या घरातल्या कुकिंगची जी काय सगळी रेंज आहे त्याच्यामधून बाहेर पडणारी गोष्ट गरम आहे. आता हे सगळं गरम 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 आपण बाहेर सोडायला लागलोय आणि झाडं तोडायला लागलोय. हे हा जर विरोधाभास असेल तर होणार आहे. आणि कोल्हापूरपासून थोडंसं बाहेर गेलो आपण तर तापमानात फरक पडतो लगेच. म्हणजे आत्ता व्हिनस कॉर्नरचं तापमान आणि आपण आंबेवाडीतलं तापमान ह्यात फरक आहे. बरोबर. हा जो फरक आहे हा फरक व्हायला नको पाहिजे होता. याच्यासाठी आपण अजूनही प्रयत्न करू शकतो आणि ते आपल्या हातात आहे. काय प्रयत्न केले पाहिजे? अगदी आपली लाईफ. आणि मी सगळ्यात महत्त्वाचं की मला फक्त कोल्हापूरवर चर्चा करायचा असा मुद्दाच असू शकत नाही. पर्यावरणाची गोष्ट आपण चर्चा करताना आपण ग्लोबल वॉर्मिंग शब्द तुम्ही वापरला तर ग्लोबलचीच चर्चा करायला पाहिजे. म्हणजे ऍक्ट लोकली आणि इफेक्ट ग्लोबली असं काहीतरी आपण आता चर्चा करावी लागेल. तर त्याच्यामध्ये अगदी बारीक बारीक गोष्टी आहेत. मी माझ्या दैनंदिन व्यवहारात काय बदल करायला लागतील. अगदी मी काही गोष्टींना नाही म्हणायला शिकायला पाहिजे. अगदी स्पष्ट शब्दात नाही म्हणाय, मी नाही वापरणार आहे. 4 चाकी गाडीची गरज नाही तर मी नाही वापरणार आहे. आणि जेव्हा शक्य आहे, म्हणजे मी आता तुम्ही कदाचित असं म्हणाल की नाही मला आता उन्हात नाही येणं शक्यच नाही किंवा मला पावसात नाही येणं शक्यच नव्हतं, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही शेअरिंग करू शकता का, तुमच्याबरोबर आणखीन कोण घेऊ शकता का, असेही विचार आहेत. जास्तीत जास्त सार्वजनिक जी वाहन व्यवस्था आहे तिचा वापर आपण करणं अपरिहार्य आहे. मी तर आता असं म्हणतो की KMT सारखी व्यवस्था फुकट द्या. त्याच्यावर एक नवीन आंदोलन सुरू होईल. नाही, पण आंदोलन सुरू होईल. KMT एकीकडे तोट्यात जात असताना तुम्ही फुकट द्या म्हणताय. तोट्यात जाणं आणि नफ्यात जाणं याच्यापेक्षा आपण मोठ्या स्केलवरती जरा मोठ्या वाईड स्कोपनी जरा विचार करायला लागेल. जगाच्या तापमानाचा जर विचार करायला असेल तर सार्वजनिक व्यवस्था खूप चांगली, तुमचं म्हणणं आहे की सार्वजनिक दर्जेदार व्यवस्था आणि वाहतूक स्वस्त व्यवस्था करा. बळकट व्हायला पाहिजे. बळकट करा, स्वस्त करा. पहिली गोष्ट तर मी वापरणार लोक ऑटोमॅटिक त्याच्याकडे ऑटोमॅटिकली वळतील. त्यांच्याकडे वापराकडे जायला पाहिजेत. मेट्रो ज्या वेळेला झाली त्यावेळेला आज सर्रास मेट्रो वापरणारे लोक खूप मोठा गट आहे मेट्रोचा. मुंबईमध्ये लोकल वापरणारा गट खूप मोठा आहे. म्हणजे मुंबईची निम्मी लोकसंख्या ही त्याच्यावरती निम्म्यापेक्षा जास्त खरं तर वापरते. तसं इतर शहरांमध्ये इतर जी मोठी महानगरं होत चालली आहेत
त्या नगरांचा विचार करताना त्याचं असं कुठलंही नियोजन नाही आहे. पण पुन्हा मुद्दा तोच येतो की जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करायचा असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे, सरकारची इच्छाशक्ती तशी पाहिजे आणि चांगल्या सुविधा, वेळेवरती वाहनांची उपलब्धता, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आता तुम्ही एकीकडे म्हणताय की एसीचा वापर होता कामा नये, पण ॲट द सेम टाइम आता मेट्रो एसी प्रवास करता येतो म्हणून मुंबईकर त्याला प्राधान्य देऊ लागले. आता मुंबईतल्या नॉर्मल लोकल ट्रेन सुद्धा एसी होणार आहेत, कारण लोकांना सहजासहजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करता यावा आणि तो कम्फर्टेबल आणि सुखद असावा, या दृष्टीनं त्याच्याकडे लोकांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न आहे. माझा त्यातला व्यावसायिक भाग काय आहे हा भाग बाजूला ठेवूया, पण मी एसीला विरोध करतोय असं नाहीये. माझा मुद्दा असा आहे की एसी कमीत कमी कसा वापरता येईल याचा विचार करायला काही सरकार नाही ना. बरोबर. काय म्हणजे आपण 3R मध्ये काही गोष्टी आपण रिफ्यूज करूया, काही रिड्यूस करूया आणि काही रिसायकल करूया. याच्यामध्ये माझं म्हणणं की कमीत कमी वापरायचं काय आहे तर हा ठीक आहे, म्हणजे अगदी उन्हाळ्यातले 4 महिन्यांमधले मला काही तास एसी वापरावा लागला तर मी मान्य करेन एक वेळ, पण मी ते नाकारत नाहीये. पण याचा अर्थ भान ठेवून वापर केला पाहिजे. काही लोकांना बाहेर पाऊस कोसळत असताना एसी लावायला लागतोय, काही घरं बाहेर पाऊस कोसळत असतो आणि आत खिडक्या बंद करून फॅन चालू असतो, त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? त्याच्यामध्ये तुम्ही आणि अजिबातच तुम्ही आता उन्हात बाहेर पडणार नाही असंही काही चांगलं नाहीये. ही म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पण त्याचा विचार करायला लागेल. आम्हाला सगळंच डस्ट प्रूफ म्हणायला लागलात, बरोबर आहे, बाहेर डस्ट असणारच आहे, ह्याच्यामध्ये खूप मोठी विषमता तयार होत जाईल, त्याचे परिणाम आणखी वेगळे असतील, तो विषय नाही आत्ता आपला. पण अनेक गोष्टींना आपण कमी करायला शिकलो तरी खूप होईल. कागदाचा वापर कमी करायला शिकलो खूप होईल. पाण्याचा वापर मिनिमम करायला शिकलो. पाणी वापरूच नका म्हणत नाही, कमीत कमी पाणी वापरा किंवा गरजेइतकं वापरा. त्याकडे मी येणार आहे, कारण पाण्याचा अमर्याद वापर आणि पेपरलेस देशाची संकल्पना आपल्याकडे मांडली जाते, पण ती केवळ आत्ता बोलण्यात नाही, प्रत्यक्षात पेपरलेस सरकारी यंत्रणा कधी होणार हे ब्रह्मदेवाला सुद्धा कदाचित सांगता येणार नाही. मी आता प्रतीक तुमच्याकडे येतो. जसं मी सुरुवातीला तुमची ओळख करून देताना म्हटलं की आम्हालाही प्रतीक बावडेकर म्हटलं की तो ट्री मॅन, म्हणजे तुम्हाला बोलवल्यानंतर या ठिकाणी झाड लावायचे म्हटल्यानंतर तुम्ही झाड येऊन लावता. मुळात ही कल्पना सुचली कशी आणि कधी? जसं उदय सरांनी म्हणाले की कोल्हापूर काही वर्षापूर्वी अमुक अमुक तापमानात होतं आणि आता आपण सहजच 40 डिग्रीपर्यंत पोहोचत आहोत. संकल्पना यातूनच सुचली की मला जेवढं शक्य आहे ते मी करतो, कोण काय करतंय ते बघत बसण्यापेक्षा. क्या बात आहे. तर मला हे सहज शक्य होतं की एखादं झाड आपण कुठेतरी जवळपास लावून देऊ आणि त्याचं संगोपन करू. त्यामुळे सुरुवात ती माझ्या घराच्या आसपासच 5-10 झाडं लावून केली होती. आणि डोक्यात असं होतं की एक 15-20 झाडं लावू आणि आपण थांबू, की आपल्यासाठी आपण बास केलं, 15-20 झाडं जगवली तरी खूप झालं ते. मी लोकांना तेच सांगतो की तुम्ही एक झाड जगवा, खूप आहे. प्रत्येकानं एक झाड जगवा, खूप आहे. आणि संकल्पना त्यातून सुचली. मग जवळच्यांना सांगितलं की तुमच्या घराच्या जवळ जागा आहे, तुमच्या वाढदिवसाला, ॲनिव्हर्सरीला एखादं झाड तुम्हाला हवं असेल ते लावूया, फक्त मी यादी सुचवतो, यापैकी एक आपण झाड ठरवू. कारण लावायचं म्हणजे कुठलंही झाड लावलं तर चालणार नाही. तर मग परिसर बघून, तिथली गरज बघून, लाईटच्या तारा आहेत का बघून, ते बघून वृक्षारोपण एखादं करूया, असा तो उपक्रम सुरू झाला. सुरू होताना मलाही बॉटनीविषयी काही नॉलेज आहे का? अभ्यास नाही, अभ्यास नंतर केला. मी कॉमर्स बॅकग्राऊंड मधला आहे, फक्त यातून आवड जशी लागली तसा अभ्यास त्यात करत गेलो. अच्छा. तर असाच सोपा उपक्रम आहे. आणि दुसरं, मला एकट्याला ते शक्य नाही हे फार लवकर कळालं होतं, म्हणून मी लोकांच्या दारातच झाडं लावून देतोय. अच्छा. आणि त्यांनी माझ्या माघारी त्याला पाणी घालून संगोपन करायचं आहे, एवढा माझा सोपा उपक्रम आहे. किती झाडं लावली आजवर? आजपर्यंत 2040+ झाडं झालेली आहेत. वा वा वा, क्या बात आहे. आणि आता तुम्ही बोलताना म्हटलात की कोणती झाडं लावायची हे पण तुम्ही विचार करून ठरवता. हो. कोणती लावता झाडं? मोस्टली देशी वंशाची झाडं मी लावतो आहोत. बकुळ असेल, पारिजातक असेल, कडुनिंब असेल, करंज असेल, जांभूळ असेल, आंबा असेल. मग याचा मी तुम्हाला विचारतो लोकांना त्या की तुम्हाला नेमकं कुठलं हवंय, आपण या यादीमध्ये लावू शकतो. बहावा लावतात काही जण, अगदीच काहीच्या जणांच्या जवळ एखादं बाग असेल तर वड पिंपळ देखील आम्ही लावतो. अच्छा. म्हणजे घराजवळच बाग आहे आणि मी पाणी घालायला त्याला तयार आहे, तर तसं मी वड पिंपळ देखील लावलेले आहेत. पण आतापर्यंत तुम्ही जी झाडं लावली ती सगळी जगलेली आहेत? हो, सगळी जिवंत आहेत. त्या झाडांचे वाढदिवस देखील आम्ही साजरा करतो. वा. त्यामुळे ते देखील माझं सुरू असतं काय. व्हेरी गुड. उदय, आता तुम्ही म्हणत होता त्या मुद्द्याकडे येऊया की आपल्याकडे सगळ्याच गोष्टीचा अतिरेक होतो. हो. मग पाण्याचा वापर, मग मुबलक पाणी पाहिजे. कोल्हापूरकरांना मुबलक पाणी मिळतंय आणि मुबलक पाण्याचा वापर होतोय. काही ठिकाणी पाणी टंचाई होती आहे, ती आपल्या सगळ्या क्रियाशून्यतेमुळे
किंवा नियोजन शून्यतेमुळे शून्यतेमुळे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉपर प्लॅनिंग व्यवस्थापनातला दोष आहे. व्यवस्थापनात दोष आहे आणि मग ते पाणी गळतीमध्येच निम्म वाहून जाते म्हणून. पण आपल्याकडे पाणी खूप आहे सुदैवानं. पण तुम्ही जे म्हटलात त्यानुसार की अशा कोणत्या गोष्टी आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये टाळता येतील? सगळ्यात महत्त्वाचं की व्यक्तिगत पातळीवरती अनेक लोकांना फोबिया ज्याला म्हणता येईल ना अशी परिस्थिती आहे. छोटीशी गोष्ट केल्यानंतर त्यांना हात धुवायला लागतो, मी समजू शकतो. काय त्याचं रोगात रूपांतर व्हायला लागलं असेल तर जरासं सांभाळून घ्या. ओसीडी म्हणता म्हणजे येईल ओसीडी त्याला म्हणता येईल. काय म्हणजे आणि दुसरी गोष्ट अशी की एकदा आंघोळ केली तर ती पुरेशी आहे. संध्याकाळी खूप तुम्ही कष्टाची कामं करून आला असाल, खूप घामाजल्या असाल आणि पुन्हा एकदा उन्हाळ्यामध्ये आंघोळ करणं काही लोकांना सवयच लागलेली आहे. दिवसात दोनदा आंघोळ करणं आहे. दोनदा आंघोळ केली म्हणजे दोनदा कपडे, हा मुद्दा आला. आणि दुसरी गोष्ट ती टाळता येईल का तर टाळता येते. स्वच्छ हातपात धुता येतात. बरं व्यक्तिगत त्याच्यापेक्षा जाऊन मला जशी आंघोळ दोनदा करायची तशी गाडी पण मी दोनदा धुवायला लागलोय त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. करा गाडीची आवश्यकता आहे का धुवायची? कुठं थांबायचं एकदा ठरवायला लागेल. किंवा गाडी धुण्यासाठी किती पाणी वापरायचं हे ठरवावं लागेल. आणि आपण भांडी घासताना किती पाणी लागतं याचं एकदा ठरवावं लागेल. दुसरी गोष्ट भांड्यांची सुद्धा किती भांड्यांवरती आपण उपजीविका करू शकतो हे एकदा ठरलं तर भांड्याचा पसारा सुद्धा जास्त व्हायचं काही कारण नाही ना. समस्त महिला वर्ग नाराज दिलं नाराज नाही, उलट त्यांचा एक दिवशी भांडीवाली जी काही कामाची बाई जी आहे त्या आल्या नाहीत तर काय परिस्थिती होते ते पुरुषांना माहीत नसतं. त्यांना माहिती त्यावेळेला त्या माझ्याशी सहमत होतील सगळ्या. त्याचं कारण असं कारण ती भांडी धुणं ही खूप मोठी कसरत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काही छोटी छोटी तंत्र आहेत. म्हणजे मी एक उदाहरण मुद्दाम देईन की त्या ज्यांच्याकडे गेलो होतो वर्ध्याला, त्या सध्या कोल्हापुरातच आहेत. त्या काकूंच्याकडे आम्ही राहिलो होतो तर वर्ध्यामध्ये पाणी नसल्यामुळं त्यांनी आम्हाला एकाच पॅनमध्ये त्यांनी भाजी पोळ्या करून घेतल्या, म्हणजे फुलक्या पद्धतीच्या पोळ्या. त्याच्यानंतर त्याच्यातच भाजी फोडणीला टाकली, त्याच्यातच आमटी फोडणीला टाकली होती आणि ती नंतर आम्हाला वाढली होती. ज्या कपांमध्ये आम्ही आमटी वाढली होती तेच कप नंतर आम्हाला ताकासाठी दिले होते. बरोबर. हां आणि छोटंसं केळीचा पानाचा तुकडा, अख्खं पान नव्हे, पानाचा तुकडा त्यांनी दिलेला होता. आणि सगळं झाल्यानंतर त्यांनी ते म्हणजे आम्हाला थोडंसं काय म्हणू कोल्हापुरी माणसाला ते थोडंसं ऑकवर्ड वाटलं. पण नंतर लक्षात आलं की पाणी नसल्यामुळं त्या पाण्याचा बरोबर वापर करण्याची ती एक सिस्टीम होती काय. आणि त्यांनी ती खूप व्यवस्थित बसवलेली होती. मग आपल्याकडे आहे म्हणून आपण मुबलक वापरायचं का? गरज आहे का त्याची? हा मुद्दा म्हणजे विचारच घ्यावा लागेल. काही कॉलेजेसच्या किंवा शाळांच्या हॉस्टेलमध्ये हा मोठा प्रश्न होत चाललेला आहे नाही की मुलं आता उन्हाळ्यामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ 3-3 वेळा आंघोळ करतात आणि शाळा व्यवस्थापनाला किंवा कॉलेज व्यवस्थापनाला त्रास दिला पाहिजे अशा भावनेतून पाण्याचे शॉवर चालू करून ठेवायचे. काही अपार्टमेंटमध्ये तिथं प्रत्येक अपार्टमेंटमध्ये आपापसात घोळ वाद असतातच. म्हणजे कुठल्याही अपार्टमेंटमध्ये सगळे एकजिन्सीपणानं आहेत हे फार दुर्मिळ दृश्य असतं. पण अशा अपार्टमेंटमध्ये एका कोणाच्या व्यक्तीला त्रास द्यायचा म्हणून दुसरी व्यक्ती आपल्या फ्लॅटमधले नळ चालू ठेवतो आणि पाणी लवकर कसं जाईल म्हणजे त्या माणसाची अडचण कशी होईल असं करणारे महाभाग सुद्धा आहेत. हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. म्हणजे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण जरी चर्चा करत असलो ना तर किमान लोकांनी एक साधं गणित आहे. मला आज पाणी किती लागतं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसाला पाणी किती लागतं ह्याचा हिशोब किती लागतं तुमच्या म्हणण्यानुसार एका माणसाला पर जास्त 80 लिटर पूर्ण दिवसभरात? पूर्ण 80 लिटर तुम्हाला अतिशय अगदी व्यवस्थित 80 लिटर. यात काय आहे गरजेपुरतं मी जर वापरत असेल तर हे 80 लिटर 80 लिटर मध्ये तुमचे मी म्हणतो अगदी कोल्हापूरकरांना 100 ठीक आहे, चला लिटर 100 लिटर तरी एका 4 माणसांच्या कुटुंबाला 400 लिटर पाणी झालं. नाही इतर स्वच्छतेसाठी मिळून आपण 500 लिटर धरूया. ओके काय आणि 3×5 15,000 लिटर हे 5 माणसाच्या कुटुंबाला महिन्याला लागणारं पाणी आहे. कोल्हापूर महानगरपालिका 20,000 लिटर पाणी 150 म्हणजे मिनिमम रेटमध्ये देत आहे. म्हणजे आठवड्यातनं एकदा बाबा तुमचे बेडशीट धुवायचे असतील, अमुक धुवायचे, थोडी फरशी स्वच्छ करायची असेल, सगळ्या कामासाठी अधिकचं 5,000 लिटर पाणी आहे. तेवढ्यामध्ये आपली उपजीविका व्हायलाच पाहिजे. तसं होत नाहीये. आणि प्रत्येक नागरिकांना ह्या निमित्ताने मी नक्की असं म्हणेन की तुमचं बिल किती येतंय बघा, त्याच्यावरती येणारा पाण्याचा युनिट जे आहे ते तपासा आणि तुम्ही किती पाणी वापरताय तेवढं बघा. सोसायटी असेल तर सोसायटी आणि त्याच्यातली त्याची जी लोकसंख्या आहे त्याचा एकदा भागाकार बनवून घेणार. म्हणजे मी तर म्हणेन आपल्या आपल्या पातळीवरती या निमित्ताने एकदा पाण्याचं ऑडिट करून घेऊया. सोपं आहे, बरोबर, खूप सोपं आहे. आणि किती तास तुम्ही बोर वापरत असाल तर ते बोर अर्धा HP ची मोटर 1 तास वापरल्यानंतर किती पाणी बाहेर पडतं हे गणित आपल्याला माहित आहे. आणि एवढे सुज्ञ आपण आहोत. पण त्याच्या पुढचा आता आणखीन गंभीर मुद्दा या चर्चेतला तो म्हणजे कोल्हापूर शहरातलं किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या भूजल पातळी जी आहे
ती इतकी खालावत चाललेली आहे. म्हणजे पूर्वी 150 ते 200 फुटाला बोरिंगला पाणी लागायचं, 400 ते 600 आता 400च्या 400 ते पुढे जायला 600 लागले. आणि एवढं करून सुद्धा अर्धा इंची पाणी सुद्धा लागत नाही. लागत नाहीये, अर्धा तास पण येत नाहीये. हो. म्हणजे मोटर सुरू केलं राजारामपुरीमध्ये तर अशी परिस्थिती आहे की आता अक्षरशः जमिनीची चाळण झालेली आहे. प्रत्येक अपार्टमेंटमध्ये 1-2 एकदम बोर आहेत आणि आता सगळ्या बोरला एप्रिल नंतर पाणीच नाहीये. काय हे असं, हे आता पुढची स्टेज काय असेल? याच्या पुढची स्टेज अशी आहे की त्याच्यासाठी भांडणं होतील, आता मारामारी होतील, चोऱ्या होतील पाण्याच्या. आणि दुसरी गोष्ट, परत आपण स्थलांतर करणार आहे का? नाही करू शकत. नाही करू शकत. म्हणजे आपण आता एकच शांतपणे एवढाच विचार करायचा की आपण कोणत्या बेसिनमध्ये आहोत, तर भोगावती किंवा पंचगंगेच्या बेसिनमध्ये आहोत. पंचगंगा बेसिनमध्ये मुबलक पाऊस आहे. त्याचं जे यील्ड जे आहे पावसाचं, ते जसं आपण पैसे किती कमवतो त्याच्यावरती आपण घराचं नियोजन करतो, तसं पाणी किती आपल्याला मिळणार आहे त्याच्यावरती आपल्या सगळ्यांचं नियोजन करणं, याला पाण्याचा ताळेबंदाची नवीन कन्सेप्ट खूप व्यवस्थित शास्त्राच्या भाषेमध्ये मांडली गेली आहे. मांडून तिचा वापर करून झाला आहे. राळेगण, सिंधी, हिवरे बाजार या गावांमध्ये अतिशय, म्हणजे शाळेतली 8वी-9वीतली मुलं हे करून देत आहेत. आणि हे आपल्याला कोल्हापूरकरांना सुद्धा एका टप्प्यावरती आपण करावं लागणार आहे. मी माझ्या घरातलं, आपल्या वसाहतीमधलं, आपल्या अपार्टमेंटमधलं आणि मग गावामधलं, अशा टप्प्यांवरती आपल्याला ह्याच्यात आता जलसाक्षरता ही गोष्ट आणावी लागेल. मग पाण्याचा गैरवापर कुठं कुठं आहे तो टाळणं, पाण्याचा पुनर्वापर करणं, काही गोष्टीमध्ये आपल्याला पुनर्वापर करणं शक्य आहे तिथं पुनर्वापर करणं, आणि कमीत कमी पाण्यामध्ये, आवश्यक तितक्या पाण्यामध्ये आपली उदरनिर्वाह दैनंदिन जी काय हे आहे ती करणं. हे केवळ पाण्याबद्दल म्हटलात की आपल्याकडे एकीकडे मुबलक पाऊस आहे, अजूनही चांगला पाऊस पडतोय खूपच. पण 1980 ते 1985च्या दरम्यान कोल्हापूर शहरामध्ये ठिकठिकाणी बोरिंग मारण्यात आली. त्यावेळी ते हातपंप बसवलेले होते. म्हणजे तुम्ही कोल्हापूर शहराच्या कोणत्याही भागात जावा, तुम्हाला गल्लोगल्ली किंवा प्रत्येक पेठेमध्ये अशा पद्धतीची बोर्स दिसायची. लोक सहजपणे पंप मारायची आणि पाणी यायचं. मला आठवते मी शाळेत होतो त्यावेळी. आता एकही बोर सार्वजनिकरित्या राहिलेलंच नाही. हातपंप सगळे गेले, संपले. आणि दुसरीकडं आता जसं आपण म्हटलं तसं बोरिंगचा पाणी साठा हळूहळू संपत चाललेला आहे. मुळात तो आता 400-450 फुटापर्यंत गेल्यानंतर पाणी लागतं, तेही पुरत नाही. एप्रिल महिन्यात तर पूर्णपणे बोरिंगचं पाणी संपलेलं असतं. आता इतकं एक जवळजवळ बोरिंग मारली गेलेली आहेत की तिकडं बोरिंग मारलं म्हणून माझं पाणी गेलं, यातनं नवीन वाद होऊन सार्वजनिक शांतता धोक्यात येऊ लागलेली आहे. आता याच्या पुढे जाऊन मला असं विचारायचं आहे की बोरिंग मधलं पाणी जाते कुठं? जर एकीकडनं वरनं पाणी पडतंय, पाऊस पडतोय, तर मग ते भूगर्भात का साठत नाही? आतल्या बाजूची भूगर्भाच्या अंतर्गत रचना कशी आहे, त्याचे प्रवाह कुठल्या बाजूला आहेत, त्याच्या खाली काय अशी पोकळी नाही. स्पंजमध्ये जसं पाणी राहतं त्याच पद्धतीने जमिनीत पाणी राहतं. ते किती काळ राहील? दुसऱ्यानं काही ठिकाणी त्याच्या पुढचा भयानक घाणेरडा प्रकार असा आहे की आज सुरुंगाचे स्फोट केलेले आहेत लोकांनी आणि क्रॅक्स डेव्हलप केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की भूगर्भामध्ये पाणी साठवणं, याच्यासाठी एक विशेष मोहीम, जसं तुम्ही आठवण केली की 80-85च्या दरम्यान बोरिंग मारले. कोल्हापूर शहरात नंतरच्या टप्प्यात एका आपण 40 ठिकाणी मोटारी बसवल्यात आणि त्या मोटारी त्या लोकल ह्याला जोडून ठेवलेल्या आहेत. ज्या वेळेला टाकीचं पाणी जे आहे महापालिकेचं सप्लाय संपतो किंवा बंद होतो, त्यावेळेला तिथला माणूस तिथला खटका दाबतो आणि त्या भागाला ते पाणी दिलेलं आहे. अशी 40 ठिकाणं कोल्हापूर शहरातली मला माहिती आहे. त्याची यादी अधिकृत महापालिकेमध्ये आहे. माझं म्हणणं ही 40 जशी यादी आहे तसं हा एक आपत्ती व्यवस्थापनाचा खूप चांगला एक्झरसाइज आहे. असा इतर ठिकाणी सुद्धा करायला काही हरकत नाही. पण सायमल्टेनियसली बोर रिचार्ज ही गोष्ट आपल्याला करावी लागेल. म्हणजे छतावर बोर रिचार्जला बोरच्या पुनर्भरण म्हणजे तुम्ही 4 महिन्याच्या पावसामध्ये, मगाशी जे म्हटलात की 4 महिन्याच्या पावसामध्ये जमिनीत पाणी जाण्याचा वेग किती आहे आणि किती पाणी जातं, आणि काढायचा वेग 8 महिने आहे. आणि तो पावसाच्या रेशो इतका नाही आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने काढतो आपण. त्यामुळे पाणी कमतरता आहे. तर जेवढ्या वेगाने तुम्ही काढता तेवढ्याच यांनी ते पाणी आत जाईल कसं याचा विचार करायला लागेल. एक चांगलं उदाहरण असं, शिवाजी विद्यापीठामध्ये ज्यावेळेला जे तलाव बांधले त्याच्यानंतर सम्राटनगर आणि अंबाई डिफेन्स वगैरे सगळा जो भाग आहे, इथल्या सगळ्या बोर आणि इथल्या सगळ्या एरियाला चांगला रिचार्ज झालेला दिसतोय आपल्याला. कारण ते पाणी मुरलं. आणि अपस्ट्रीमला ज्या वेळेला स्टोरेज आहे त्यावेळेला डाऊनस्ट्रीमला त्याला चांगला हे आहे. जिथं जिथं असं केलेलं आहे तिथं तिथं यशस्वी आहे. आणि अजूनही आपण आपल्या अंगणामध्ये जरी बोर असलं तर त्याच्या भोवतीचा जो परिसर आहे 1 मीटर ह्याचा किंवा बाजूला दगड, खाली थोडे बारीक दगड, त्याच्यानंतर वाळू,
असं घालून छतावरचं पाणी जरी त्याच्यात सोडलं किंवा त्या परिसरातलं पाणी जरी त्याच्यात सोडलं तरी चालेल. केसिंग असेल तर छतावरचं पाणी गोळा करून डायरेक्ट त्याच्यात टाकलं तरी काय हरकत नाही. बरोबर. अच्छा. बोर रिचार्ज, बोर पुनर्भरण ही गोष्ट करावीच लागेल आपल्याला. आणि याला फार खर्च येत नाही, फार कमी नाही. बर. खूप कमी पैशामध्ये ते होतंय. याचा दुसरा फायदा असा होतो की ग्राउंड वॉटर लेवल वाढते देखील आणि त्याची क्वालिटी देखील सुधारते आहे. अच्छा. पाण्याची क्वालिटी गुणवत्ता. खूप सुधारते आहे. अच्छा. त्यामुळे तो एक त्याचा दुसरा फायदा आहे. प्रतीक, तुम्ही आता एकीकडे झाडं लावण्याची मोहीम करताय, पण याला कॉमन माणसांकडून कसा रिस्पॉन्स आहे? तुम्हाला सपोर्ट मिळतोय का कुणी सांगितलंय हे नसतं अशी प्रतिक्रिया येते ऐकायला? नसतं कोणी सांगितलंय, सुरुवातीला घरातूनच झालेलं होतं हे. कारण काय गरज आहे हम्म. आणि तुला काय तुला करायचं काय आहे? करायचं? आपल्याला सगळ्यांना तेच आहे. मी करणार नाही, दुसरा जो कोण काही चांगलं काम करत असेल तर त्याच्याबद्दल आधी त्याचे पाय ओढायचे, त्याच्या माघारी त्याच्याबद्दल निंदा नालस्ती करायची. आणि कुणी सांगितलं होतं याला लष्कराच्या भाकऱ्या वाजायला? वडिलांनी विचारायला काय नगरसेवक व्हायचा विचार आहे काय? म्हटलं नाही, ऍब्सोल्युटली व्हायचं नाही आहे. काय आहे, जेवढं प्रत्येकाला जमतं तेवढं केलं तरी पुष्कळ आहे. हम्म. पर्यावरण इझिली आपण रिवाईव्ह करू शकू. हम्म. आणि त्याच हेतूने हे काम सुरू झालं. लोकांनी छान प्रतिसाद दिला आणि मला असं वाटतं तो प्रतिसाद मला यामुळं मिळाला की त्यांना हवं ते झाड मी फुकट देतोय. अच्छा. लावताना झाड जवळजवळ 4-5 फुटाचं तयार झाडच लावतोय नर्सरीतून आणून. बर. अच्छा. त्यामुळे तुम्हाला हवं ते दिलं म्हणून ते तुम्ही सांभाळलं. एखाद्याला आंबा पाहिजे असेल आणि मी करंज लावलं तर ते जपत नाही, याचा मला अनुभव आहे. तर हे फार मला सोपी आयडिया यामागे सुचली. या व्यतिरिक्त तुम्ही पर्यावरणाबद्दल जागरूक असे नागरिक आहात. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल केलेत? बरेचसे छोटे छोटे बदल आहेत जे आपण करू शकतो. एसीचा वापर आमच्या घरी फार कमी प्रमाणात होतो. गाडीमध्ये देखील सेम, म्हणजे अगदी गरज असेल तरच. मी एकटा किंवा मी माझ्या पत्नीबरोबर, आईबरोबर जात असताना मी शक्यतो 2 व्हीलरच वापरतो. मी आत्ताही 2 व्हीलर घेऊनच आलेलो आहे. बर. फारशी याला गरज पडत नाही. घरातून पाण्याची बाटली कॅरी करणं खूप सोपं आहे. कारण 20 रुपयाची बाटली आपण सहज विकत घेतो. खरं ते 1 लिटर पाणी घेत असताना ते बनवायसाठी जवळजवळ 4 ते 5 लिटर पाणी वाया जातंय ती बरं. बाटली हा बनवण्यामागे. एक प्रतीकनं मांडलेला मुद्दा. अनेक घरामध्ये आरओ सिस्टीम बसवलेली आहे. हो, त्यातून water wastage खूप होतंय. रिजेक्शन जे आहे हम्म. ते रिजेक्शन जवळपास 70-75% 75% आसपास त्याचं वॉटर वेस्टेज होतोय आरो मधून. पण मला या अनुषंगानेच विचारायचं आहे की अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण सगळेजण म्हणतो आपण एकीकडे सोलर पॅनेलचा वापर करूया आणि आपण सोलर गिझर बसवतो टेरेसवरती, ज्याच्यातून आपण म्हणतो की इलेक्ट्रिसिटीचा बचत होईल आणि आपण आपल्या सोलर सिस्टीम मधनं आपण गरम पाणी वापरतो. पण सोलर गिझरला जवळपास पहिल्या 2-2 बादल्या पाणी सोडून द्यावं लागतं, वेस्टेज होतोय. आणि ते पाणी गरम येत नाही म्हणून पहिल्या 2 गार बादल्या पाणी सोडून द्यायचं. हा काय प्रकार आहे? ते मला चांगलं आठवतंय. मी पानसे सरांना, रमेश पानसे सरांना नागपूरला बोलवलं होतं आणि नागपूरला ज्या हॉटेलमध्ये ठेवलं होतं त्या हॉटेलमध्ये 3 बादल्या पाणी, गार पाणी होतं, गरम पाणी येत नव्हतं आणि तो हॉटेलचा वेटर सांगतो फेकून द्या. मला शेवटी पानसे सरांनी सांगितलं की मी हे असं करणार नाही. थंडीचे दिवस होते नागपूरमधले, पण त्यांनी गार पाण्यानं आंघोळ केली. मी त्या गरम पाण्यासाठी हे गार पाणी वाया घालवणार नाही. पण असं आपण म्हणत नाही. आणि सर्रास हा हॉटेलमधला प्रॉब्लेम आहे. हा हॉटेलमधला आहे, घरातला सुद्धा आहे. याच्यासाठी हा माझाही स्वतःचा अनुभव होता. तर मी तारा पार्क मधल्या घरामध्ये वरती एक पट्टी कॉक ठेवलाय. बर. पाणी तापलेलं त्याच्यामध्ये स्टोअर झालेलं असतं. काय सकाळी मला आंघोळीला जायच्या आधी मी वरती जाऊन तो पट्टी कॉक चालू केला तर माझा रिकामानं पटकन मला गरम पाणी येतं. वा, ते अवघड नाहीये. असं करता हो, येतं? काय त्याच्यात पण हे घराला ठीक आहे, हॉटेलमध्ये काय करणार? हॉटेलमध्ये सुद्धा, हॉटेलमध्ये तर ह्याच्यापेक्षा सोपं आहे. कारण हॉटेलमध्ये प्रत्येक रूम वेगळी. नाही, प्रत्येक रूम जरी वेगळी असली तरी ती जी काही गरम पाण्याचा जो नळ आहे तो रिकामा राहील दिवसभर. जर कुणी कस्टमरनं मागितलं तर देता येईल त्याला. रूम बेल आहे, बेल वाजवा, फोन करा, सांगा सकाळी 6 वाजता आम्ही हे सुरू करतो, गरम पाणी 6 नंतर मिळेल, असं सांगणारी पण हॉटेल आहेत. हो. म्हणजे आणि दुसरी गोष्ट त्याच्या पुढे समजा अशी व्यवस्था नाही करतात तर ते जे पाणी बाहेर पडणार आहे, गार पाणी जर आहे तर ते गार पाणी बादलीमध्ये साठवून ठेवून दुसऱ्या कामाला वापरणं हे घरच्या पातळीवरती तर शक्यच आहे. पण ते होत नाही, शक्य आहे. होत नाही कारण मुबलक आहे म्हणून होत नाही. ज्या दिवशी पाणी येणार नाही म्हणून सांगा त्या दिवशी अगदी पेले कप सुद्धा भरून ठेवतात माणसं. खरंय. काय म्हणजे उपलब्धता जास्त आहे म्हणून तुम्ही आपण त्याचा बेसुमार वापर करायला लागलोय. ही इथंच आता खरं तर म्हणजे
अन्न सुद्धा तुम्ही जरासं आपण एक वेगळा मुद्दा होईल कदाचित, पण हा पर्यावरणाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही बुफेला इतके मेनू असतात Wastage खूप होतं. काय की मी घेत सुटायचं, आवडलं नाही की ते सगळं टाकायचं, द्यायचं. दुसरी प्लेट घ्यायची. हम्म. हे घरात करतो का आपण? आणि करावं का? घरात जर करत असेल तरी करावं का? फक्त सगळ्या माणसांनी जर एवढं ठरवलं, पानात अन्न टाकायचं नाही, नाही. एवढा एक निर्णय संपूर्ण भारतातल्या जगातल्या लोकांनी जर घेतला तर अनेक उपाशी पोट भरतील आणि आपलं खूप कॉस्टिंग कमी होईल. खरं आहे. काय कारण नाही, आजकाल अन्नाच्या काय आहे अन्नाच्या की निर्मी- आपण लग्न किंवा आपला कार्यक्रम किती दणक्यात केला आणि आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी भरपूर पदार्थ ठेवायचे. त्यांनी किती ठेवले असतील, मी कसं खायचे हे मी ठरवायला पाहिजे. मी ते का मात्र करायचं आहे. अगदी खरं आहे. म्हणजे- ताटात वाढून घेतलेला पदार्थ संपलाच टाकणे पाहिजे. यासारखा गुन्हा अपराध नाही. म्हणजे आजपर्यंत ते जर पाप पुण्य आपण जर मानत असू तर मला असं वाटतं की सगळ्यात अन्न मोठा टाकणं हे सगळ्यात पाप आहे. मला जर आता पेलावर पाणी इथे ठेवलंय तर मी जर याला तोंड लावलं तर सगळं तरी पाणी संपवा. काय अर्धवट पाणी टाकू नका. अगदी दुसरी बरोबर. गोष्ट, तांब्या पेल्याचा वापर केला तर ते धुवायला लागत नाही फुलपात्र, वरनं पिता येतं. अशा छोट्या गोष्टी आहेत, अगदी छोट्या गोष्टी आहेत. आणि त्या मी असं म्हणत नाही की प्रत्येकाने तसंच करा. ज्यानं त्यानं किमान वाचवायचं आहे एवढं ठरवून करा, वाया घालवू नका. वाया घालवायचं नाही एवढं एक वाक्य जरी आपण पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवरती तर मान्य केलं की आजपासून मी काही वाया घालवणार नाही, मग वीज वाया घालवणार नाही, पाणी वाया घालवणार नाही, अन्न वाया घालवणार नाही, कचरा सुद्धा वाया घालवणार नाही म्हणायला मी तयार आहे. कारण कचऱ्याचं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रूपांतर खतामध्ये रूपांतर किंवा करता येतं. पैशामध्ये रूपांतर होतं. काय तर एवढं वाया घालवणार नाही एवढं जरी आपण त्या मुद्द्यावरती राहिलो, कित्येक गोष्टी वाया घालवण्याच्या आज महाप्रसादासारख्या ठिकाणी जरी बघितलं तरी तुम्हाला तीच परिस्थिती आहे आणि मोठ्या पार्टीमध्ये पण तीच परिस्थिती आहे. प्रचंड अन्न वाया जाते आणि ते अन्नाची निर्मिती करायला म्हणजे त्या शेतकऱ्यानं नांगरताना गेलेली एनर्जी आहे, तो बैल असेल, ट्रॅक्टर असेल, व्हॉटेवर, तिथनं पुढं ते पीक तयार झालं, त्याला पाणी दिलंय, त्याला इलेक्ट्रिसिटी वापरली आहे, त्याला कुठेतरी धरण बांधलंय, त्याच्यासाठी जंगल तुटलंय. ती सगळी सायकल तुम्ही जर अशी उलटी सुलटी तपासून बघितली की कळतं की 1 किलो तांदूळ तयार व्हायला, 1 किलो साखर तयार व्हायला, 1 लिटर दूध तयार व्हायला, 1 अंड तयार व्हायला किती एनर्जी गेली आहे. हा एनर्जीचा जर कधीतरी मागं जाऊन अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येते की प्रचंड एनर्जी आपण याच्यात घालवतोय. आणि ती जर आपण जर ठरवलं की नाही तर तुम्ही खूप चांगलं क्वालिटी लाईफ जगू शकताय. म्हणजे अजिबात असं नाही काटकसरीने जगा असं बिलकुल नाही आहे. आवश्यक आहे तेवढं नक्की तुम्ही वापरा, पण तुम्ही क्वालिटी लाईफ तुम्हाला शाश्वत ठेवायचं असेल, पुढच्या हा शब्द बरोबर आहे. सस्टेनेबल जर ठेवायचं असेल तर तुम्हाला आता बदलावं लागेल. तुमची आता जी लाईफस्टाईल आहे मी पण हा उपक्रम जे काय आहे किंवा निसर्गाबद्दलची ओढ याच दृष्टीनं सुरू झाली की माझ्या लहानपणीचं कोल्हापूर मला आता दिसत नाहीये. हो अगदी अगदी खरं. नाही मगाशी मला कोल्हापूर नाही सगळंच बदलत चाललेलं आहे, पण कोल्हापूर अतिवेगाने बदलत चाललंय का अशी आता भीती वाटू लागली. कारण आणि त्याचं ते दिसायला लागले कारण मुळात कोल्हापूर पसरलं नाही, ते कॉम्पॅक्ट असल्यामुळं भले हद्दवाडी थोडासा दिखावा करायची जी सवय काही लोकांना जास्त काही आहे, त्यासाठी एका घरात 4 गाड्या, आठवड्याची फिरवायची वेगळी, शनिवार रविवारी बुलेट वेगळी, गरज नसताना 2 4 व्हीलर, मग त्या दररोज धुवायच्या, पाईप लावून धुवायच्या. चकचकीत दिसल्या पाहिजे. कोविडमध्ये तर माझ्या सोसायटीमध्ये माझी भांडणं झाली होती की लॉकडाऊन असताना गाड्या का धुवायच्यात, कुठं घेऊन जाणार आहे, बरोबर. बरं ती पाईप लावून का धुवायची आहे, खरं अगदी ऑलरेडी क्लीन गाडी का धुवाय, ओल्या कपड्याने पुसून घ्या, एवढं काय आहे? आणि प्रतीकच्या मगाच्या मुद्द्यामध्ये मला एक म्हणजे बोलायचं राहिलं की झाडं लावणं याच्यामध्ये लोकांच्या डोक्यात ऑक्सिजन मिळतो असं काहीतरी काय, सगळी झाडं ऑक्सिजन देतात खरं तर. दुसरी गोष्ट अशी सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे प्रतीक लावतोय ते त्याचं म्हणजे त्याला काय म्हणत असतील हे मला माहित आहे आणि हे मी ऐकून झालेलं आहे. पण अनेकांच्या घरामध्ये अलीकडे माकडे यायला लागलेत. होय, अहो राजारामपुरीमध्ये माकडांचा म्हणून त्रास सांगितलं आम्ही चांगला अनुभवतोय. मग माकडांचा त्रास तुम्ही झाडं तोडल्यामुळे आलेला आहे आणि बरोबर. कदाचित त्यांचं म्हणजे- नैसर्गिक घर आपण उद्ध्वस्त केलं म्हणून ते आता नागरी वस्ती केवळ सावली, केवळ उष्णतामान कमी करणं किंवा ऑक्सिजन मिळणं एवढा स्वार्थी विचार आपण आपल्या पुरता करून झाड लावण्याची चर्चा प्रत्येकची बरोबर करतोय. त्याच्या पलीकडे जाऊन काही मुद्दे आहेत. इथली जी जैवविविधता आहे ती जैवविविधता टिकायची जर असेल, ही माकडं तुमच्या घरात यायची नसतील तर त्या माकडाला आंब्याचं झाड मिळालं, उमराचं झाड मिळालं, पेरू झाड मिळालं, तो त्याचं तिकडे बघेल ना, तो तुमच्या घरात कशाला येईल. आणि खरा मोठा प्रॉब्लेम तो आहे म्हणजे वन्यजीव आणि मानवाचा जो संघर्ष आहे. मग गवे इकडे येणं, बिबट्या तुमच्या कुत्र्याला खायला बिबट्या काय यायला लागला तर त्याला तिथं खायला काय नाही म्हणून तुमच्या अंगणात
लखोत्र घ्यायला आला. तर हा जो सगळा प्रवास आहे, हा सगळा प्रवास हा पर्यावरणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपल्याला समजायला लागला आहे. आणि नुसतं समजून घेऊन कदाचित आता आज पर्यावरण दिन म्हणल्यानंतर शेकडो मेसेजेस, हॅपी एन्व्हायरमेंट डे वगैरे वगैरे, पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा, हे सगळं होईल. पण बदल काय केला आपण आज? म्हणजे पण आपण काही दिवसांपूर्वी उदय बोललो होतो की आपल्याला कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्राला दरवर्षी महापुराची भीती असते आणि 2019-2021चा महापूर अनुभवलाय सगळ्यांनी. सो मला या अनुषंगाने विचारायचं की आपल्या नद्यांचा गाळ काढणं गरजेचं आहे, कारण तो का काढला जात नाही, नेमका प्रॉब्लेम काय आहे? मी याच्याबद्दल जेव्हा जलसंपदा खात्यातल्या अधिकाऱ्यांशी बोललो की त्यांचं म्हणणं आहे की प्रॅक्टिकली इतका सगळा गाळ काढल्यानं तो नेणार कोण, तो टाकणार कुठं, आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे तो खर्च परवडणारा नाही. काय वस्तुस्थिती आहे नेमकी? पर्यावरणातला एक कार्यकर्ता म्हणून माझं मत स्वतःच असं आहे की पूर दरवर्षी आला पाहिजे. आपण तो पूर असला पाहिजे, हा, तो तेच सांगतो. महापूर येऊन नाही, उपयोग तेच नाही. म्हणून म्हणतो की महापूर पण आला तरी काही बिघडत नाही, बरं. कारण ती निसर्गाची एक रचना आहे. काय? पण त्यातनं हो लोकांची हो घरदार हो उद्ध्वस्त हो होत हो, आहेत. नाही घरदारं आपण पुराच्या भागात बांधली तर उद्ध्वस्त होतात. पहिली गोष्ट म्हणजे जसं वाघ, तुम्ही वाघाच्या हद्दीत गेला मग गेला का वाघ तुमच्या हद्दीत आला, तुम्ही वाघाच्या हद्दीत गेला, तसं तुम्ही पुराच्या हद्दीत गेला, पूर तुमच्या हद्दीत नाही आला. बरोबर. हे पहिली गोष्ट फारकत करून घ्यायला. आणि दुसरी गोष्ट अशी की गाळाचा जो मुद्दा आहे, गाळ 100% काही ठिकाणचा काढलाच पाहिजे. बरं. काय आता धरणांमधला गाळ काढायचा ही एक खूप अवघड आणि कसरतीची गोष्ट आहे. आपल्याकडच्या धरणांमध्ये फारसा गाळ राहत नाही, पण नदीचं जे पात्र आहे त्याच्यामध्ये हजारो वर्षाचा जर सगळा आढावा घेतला तर नदीचं पात्र अनेक ठिकाणी बदललंय, अनेक ठिकाणी नको तिथं गाळ साचला, नको तिथं तो कमी झाला, अनेक ठिकाणी आपण अडथळा तयार केला. म्हणजे मला आत्ता माहीत असेल पंचगंगेच्या खोऱ्यामध्ये 40 अडथळे आहेत, याची यादी इरिगेशन डिपार्टमेंटने पब्लिश केली. बरोबर. आणि ऑलरेडी त्यांनी आत्ता गाळ काढणं, काही बराजेस बांधणं आणि याच्यासाठी काही कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार पण केला आहे. आणि त्याला अजून प्रशासकीय मान्यता वगैरे वगैरे मिळणं वगैरे ही प्रोसेस सुरू आहे. पण गाळ काढावा लागेल आणि तो गाळ तिथल्या नजीकच्या शेतकऱ्यांना द्यावा लागेल. गाळ काढताना 2-3 बंधनं पाळायला लागतील. तिथली जैवविविधता किंवा नदीचा तो गाळ काढताना काहीतरी स्वतःच्या सोयीचं काहीतरी कोणतरी करायला गेलं तर त्याचा दुसरा फटका बसणार नाही, कोणता अपघात होणार नाही, हे एक बघावं लागेल. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर नियंत्रण करताना पूर सामावून घेणं होईल गाळ काढल्यामुळं. बरोबर. अच्छा. हा, पण जो काढलेला गाळ आहे तो आपण वरती टाकलेला परत नदीत येता कामा नये, ह्याची रचना करावी लागेल. म्हणजे त्याच्यावरती पुन्हा त्याला ग्रीन कव्हर ज्याला म्हणू आपण, म्हणजे त्याच्यावरती कसं आच्छादन कसा येईल याचा विचार करायला, किंवा ते अरेस्ट कसं होईल हे बघायला लागेल. कारण एवढा पाऊस आहे की त्या पावसामध्ये तुम्ही काढलेला गाळ परत आत येण्याची शक्यता आहे. बरोबर. त्यामुळे ही खूप खूप सिस्टमॅटिक करायची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्याचे कॉस्ट इफेक्टिव्ह ठरणार का याचा एकदा पहिल्यांदा अभ्यास करायला लागेल. गाळ काढला, त्या गाळात नुसता गाळ असणार नाही, त्या गाळामध्ये अनेक कदाचित अंडी असतील, काही पिल्लं असतील, काही कोणाची घरटी असतील. तो अधिवास आहे आत्ता, तो अधिवास नष्ट करणं हे केवढ्याला पडणार आहे हेही बघावं लागेल. त्यामुळं केवळ गाळ काढला की प्रश्न सुटेल नाही. बरोबर आहे, थोडासा पूर त्या पात्रामध्ये सामावून घेतला जाईल, पण कदाचित आपल्याला काही फटके पण बसण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे प्रश्न एक आहे, कोल्हापूर शहरामध्ये अनेक टाउनशिप होत आहेत, अपार्टमेंट्स होत आहेत. नव्या नियमानुसार प्रत्येक टाउनशिपला आता एसटीपी प्लांट कंपल्सरी आहे. पण एसटीपी प्लांट बसवला जातो, काही काळ चालतो आणि नंतर तो बंद पडतो. त्या सोसायटीतले रहिवासी नागरिक एसटीपी प्लांटचा वापरच करत नाहीत. ट्रीटमेंट न केलेलं पाणीच पुन्हा बाहेर सोडलं जातं. लाईटचं बिल वाढतंय म्हणून, वॉचमन मिळालेलं नाही म्हणून, प्रॉपर काम करायला माणूस नाही म्हणून, अशी कोणती कारणं असतात, पण एसटीपी प्लांट पूर्ण क्षमतेनं चालू नाहीत. अशी कोल्हापूर शहरातील अनेक उदाहरणं, अनेक अपार्टमेंट्स मी दाखवू शकतो. हो, ह्याच्यावरती काय करतो? याच्यावरती मी अगदीच नुकतं परवा गोकुळ शिरगावच्या स्मॅक आणि गोशिमा आपण 6 तारखेला सगळ्या MIDC मध्ये एक स्वच्छता मोहीम होती आहे. सगळे कारखानदार आणि कामगार गेली 4-5 वर्ष 2 ऑक्टोबर आणि 5 जून स्वतःचा MIDCचा परिसर स्वच्छ करतात. तर त्या निमित्ताने आम्ही बोलत होतो मीटिंगमध्ये. तर मी तिथं जे कौशल्य विकास केंद्र जे नवीन गोकुळ शिरगावला सुरू झालेलं आहे, तिथं STP ऑपरेटर ट्रेनिंग सुरू करावं अशी चर्चा मी केली आहे. आणि त्याच्यामध्ये क्रीडाईच्या काही लोकांची पण मी बोललो. म्हणजे क्रीडाई आणि आपलं गोशिमा या दोघांनी जर हे केलं, प्रयत्न केला, तर त्यांनी मलाच सोपवलं की त्याचा सिलेबस तयार करून द्या आणि शिकवून कोण शकेल ते सांगा. तर असे STP ऑपरेटर तयार झाला. एक मुलगा जर तयार झाला आणि त्यानं जवळच्या 5-10 म्हणजे अपार्टमेंटचा
जरी काम आपल्याकडे घेतलं, त्यातनं एक मोठा रोजगार पण मोठा मिळेल. रोजगार मिळेल. आणि पुन्हा एसटीपी प्लांट चालवायचे कुणी, हा. ते ऑपरेट कुणी करायचे, हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह हा सगळ्यात महत्वाचा. आता काय झालंय की आता वॉचमनला तो आहे कानडी, त्याला हो, बोलता हो, येत नाही, बरोबर त्याला फक्त बटन ऑन ऑफ करायचं एवढंच एवढंच माहिती माहिती. तर त्याच्या पलीकडे जाऊन आता आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मी अनेक मुद्दे त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो की एसटी ऑपरेटर आहे तसं खताचं तिथल्या तिथं नियोजन कसं करता येईल बरोबर. याचंही ट्रेनिंग त्यालाच दिलं. म्हणजे तुमच्या अपार्टमेंटला आता ट्रेंड माणूस अपॉइंट करायचा तुम्ही, नाहीतर तुम्ही कॉन्ट्रीब्युशन देताय. त्या कॉन्ट्रीब्युशन मधनं तुम्ही 10,000 देत असाल तर 12,000 द्यावे लागतील कदाचित, पण तुमचा कचरा तो घेईल, कचरा तुम्ही सेपरेट केलेला असेल तो कचरा त्याचा तो विकेल, हो. त्याला पैसे मिळायला पाहिजेत. जो खत ज्या कचऱ्यापासून खत तयार होतं, खत तयार करेल, प्रत्येकसारख्या मित्रमंडळींच्या मदतीने झाडं लावली असतील तर त्या झाडाला त्याचा वापर होईल. सांडपाणी असेल त्या सांडपाण्याचा पुनर्वापर, म्हणजे प्रक्रिया करायचा आणि पुनर्वापर करायचा. लाईट गेले तर काय करायचं, लिफ्ट बंद पडली तर काय करायचं, गाडीतली हवा गेली असेल तर काय करायचं, साप आला तर काय करायचं, काय कुठलीही आपत्तीची छोटी गोष्ट झाली तर प्रथमोपचाराच्या पातळीवरती काय करायचं, या पद्धतीची अशा पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करून असा त्यातनं तशी करावा जर लागेल. माणसं तयार झाली. आमचं दुर्दैव असं आहे की शिवाजी विद्यापीठासारखं विद्यापीठ नाव घेऊन बोलावं लागतं. या ठिकाणी जे शिकवलं जातं त्याच्यामध्ये असा कुठलाही व्यवसायाभिमुख किंवा गरजेवरती आधारित असला कुठला अभ्यासक्रम नाहीये. आता आपणच लोकांनी इनिशिएटिव्ह घ्यायला लागेल आणि गोशिमा किंवा क्रीडाई ह्या सगळ्या आपल्याच संस्था आहेत, तर आपणच आता आपली माणसं तयार करावी लागतील. आणि मला असं वाटतं की आपण जर करू शकलो तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर ह्यापेक्षा पर्यावरणाचे खूप प्रश्न सुटतील. खरंय. आणि हाच पर्याय राहील आता, म्हणजे सेल्फ सस्टेन होणं होणं. परत. आणि नाही, आता प्रत्येक गोष्ट सरकारनं केली पाहिजे, नाही. नाहीतर त्यासाठी आम्ही आंदोलन करणार हे म्हणून चालणार नाही. सरकार- लोकशाही आहे त्यामुळे आम्हाला आंदोलन करण्याचा हक्क आहे. ठीक आहे, पण तुम्ही स्वतः त्यासाठी काय बदल करताय, मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस केले याचा विचार केलाच पाहिजे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी उदय गायकवाड आणि प्रतीक यांची आहे. आम्ही मात्र मस्तपैकी आमचं आयुष्य जगत राहणार. आम्हाला हवं तसं आम्ही पॉपकॉर्न घेणार, ते पॉपकॉर्नचा कागद पुन्हा आहे तिथंच फेकून देणार आणि प्लॅस्टिकची बाटली घेणार, ती बाटली पुन्हा टाकून देणार. हे मी पर्यावरणाविषयी काहीही करणार नाही, सगळं करायचं ते इतरांनी करायचं असं म्हणून चालणार नाही. शेवटच्या टप्प्याकडे येतो जो मगाशी आपण बोललो होतो, कागदाचा अतिरेकी वापर. लहानपणापासून आपल्या घरामध्ये जी काही मुलं शिकतायत त्यांना सुद्धा आपण दाखवत नाही की कागदाचा वापर हा कमीत कमी केला पाहिजे. किंबहुना मुलांना वह्या आणून दिल्या जातात, त्या वह्यावरती रेघोट्या मार, त्यातून चित्र काढ. मग ती चित्र काढलेली असतील नसतील, गिरगटलेलं असतं, कौतुक असतं आईवडिलांना त्या आपल्या मुलानं गिरगटले त्याचं, पण त्यासाठी आपण कागद खराब करतोय. त्याला पाटी आणि पेन्सिल आणून द्यावी असं सुद्धा आता कुणाला वाटत नाही, कारण ती कमीपणाचं लक्षण वाटतं. आता वेगळ्या पद्धतीच्या वह्याच देणं आलेलं आहे. थोडंसं करेक्शन करतो. म्हणजे पाटीवरती देणं खूपच भारी गोष्ट आहे. मी तर म्हणेन भिंतीचा काही भाग हा तुझ्यासाठी आहे, काय रंग रंगवायचं ते. हे माझी धाकटी बहिणीनं 2-3 ठिकाणी घरात तयार करत असताना दिलं की एका खोलीतला एक चौकोन 2x2 फुटाचा हे तुझा, दुसऱ्या भिंतीवर रेगोडी मारायची नाही, तुला जे करायचं ते इथं कर. भिंतीवर शक्य नसेल तर तुम्ही जमिनीवर पण देऊ शकता. 100% करता आणि येऊ शकतं. त्याच्याही पुढे जाऊन की नाही की एक वय असं असतं की त्या कागदाचं पण आकर्षण असतं. माझं म्हणणं त्या वयोगटातल्या मुलांना पाठकोरी कागद द्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे पाठकोरे द्यायला पाठकोरे. पाहिजे. आपण नव्या वह्या आणि आणतो. पण माझं म्हणणं साधारणतः 3री-4थीत गेलेल्या मुलापासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या मुलांना नक्कीच समजतं, त्यांनी तरी हा कागद पुरवून वापरायला काही हरकत नाहीये. बरोबर आहे. आणि तुमच्या माझ्यासारख्याने आता मी स्वतः आता कागदावरती लिहायचं फारच कमी झालंय. हो, आता आपण म्हणजे आम्ही टायपिंगच करतो, म्हणजे मोबाईलवरती सुद्धा आता आपण टाईप करून नोटपॅड मध्ये आहे आमच्या. खरं आहे. आता आम्ही म्हणजे तो भागच नाही. आणि मेल करायचं असेल तर ते, आणि ते स्टोरेज राहतं, आपल्याला पाहिजे तेव्हा काढता येतं. त्याला मग आता फार सोपं आहे. पण हे शासन दरबारी कधी होणार? नाही, शासन दरबारी पेपरलेस ऑफिस हे शासकीय स्तरावरती होणं शक्य आहे का? पेपरलेस ऑफिस बरोबर झिरो वेस्ट ऑफिस सुद्धा असायला पाहिजे. बरोबर. काय झिरो डिस्चार्ज ऑफिस पण असलं, इंडस्ट्री असली पाहिजे. ZLD ज्याला म्हणतो, झिरो लिक्विड डिस्चार्ज, बरोबर. झिरो पेपर डिस्चार्ज आणि झिरो वेस्ट डिस्चार्ज. ह्या झिरोकडे आता आपल्याला जोपर्यंत आपला प्रवास झिरोच्या दिशेने होत नाही तोपर्यंत आपलं हे चुकलेलं सगळं जे आहे ते एकदा परत झिरो करायला लागेल आणि पण यू कॅन स्टार्ट अगेन झिरोपासून असं आहे. तर पहिल्यांदा आता झिरोकडे जावंच लागेल. आणि कागदाच्या बाबतीत तर 100% जावं लागेल. मला अजूनही कळलेलं नाही, विद्यापीठासारख्या किंवा अनेक महाविद्यालयांच्या शाळांच्या परीक्षांमध्ये पुरवण्या दिल्या जातात. त्या पुरवणीवरती एक पान किंवा 2 ओळी लिहून ती अख्खी पुरवणी असते. अगदी खरं आहे. मला हेच म्हणायचं होतं की आपण विद्यार्थ्यांना उलट किंबहुना किती पुरवण्या जास्त लावल्या त्यावर त्या मुलाची विद्वत्ता हुशारी ठरते. असं असंच कारण काही कारणच नाही. मला उलट असं वाटतंय की त्यानं त्या पुरवणीचा वापर कशा अर्थानं केलाय
याचं पण अनालिसिस केलं गेलं म्हणजे पाहिजे. त्याची वाया गेलेली जी पानं आहेत त्या पानांचं काय काय कोण करायचं? जबाबदार आणि ते काही ठराविक वर्षानंतर जाळून टाकण्याची प्रक्रिया आहे. नाही, अनेक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आता प्रत्येक विषयासाठी जे काही वेगळी वही असती त्या वहीतली कितीतरी पानं कोरी असतात, पण स्टेटस सिम्बॉल असतो, त्या वह्या टाकून दिल्या जातात. हो. पूर्वी आपण त्या वह्या वापरायला द्यायचो दुसऱ्या कोणाची, त्यातली पानं पानं काढून काढून पुन्हा ती पुन्हा बाइंडिंग पुन्हा करून binding पुन्हा ती करायचो. वही वापरायचो. आता हे चित्र खूप आता कमी झाले आता दुर्दैवाने. आता ते जे मध्यमवर्गीय खरंच म्हणजे एक काळ असा होता, चप्पल तुटली तर आपण पुन्हा चांबाराकडे जात होतो, शर्ट फाटला पॅन्ट फाटली तर रफू करून आणत होतो, फेड झालं तर डाय करून डाय आणत करून होतो. ही जी एक पर्यावरणातली बलुतीदारी जी होती ती पर्यावरणातली बलुतीदारी आपण यूज अँड थ्रो, अगदी खरं. वापरा आणि फेका, फेकून द्या. इतकं सहज झालंय. आता आता पूर्वी स्लीपर म्हणजे मध्यमवर्गीयांची आता चेष्टा उडते. असं जो जर दादाने- वागलो आपण दादाने जो मुद्दा मांडला तो शब्द स्टेटस सिम्बल, स्टेटस सिम्बल की लोकांना म्हणजे- दाखवण्यासाठी आणि आपण काय इतक्या करतो आहोत. चप्पल आज काही मोठ्या मॉल जे आहेत त्या मॉलमध्ये सुद्धा खूप कमी किमतीत चप्पल उपलब्ध होत असेल तर दुरुस्त कशाला करायचं आहे, तुटलंय ना फेकून दे दे, फेकून, इतके कॅज्युअल झालेलं आहे. तर हे वापरा आणि फेकाची संस्कृती ही पर्यावरणाला घातक आहे. पर्यावरणाला सगळ्यात मोठी घातक हे आहे. लोकांना कळत नाही. लोकांना असं वाटतं पर्यावरण म्हणजे काय, तर फक्त आपल्या गाडीतनं किती धूर बाहेर पडतो आणि आपण झाडं लावतो का नाही म्हणजे पर्यावरण. ते तर बेसिक गोष्ट आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण किती बेदरकारपणे जगत असतो, दुर्लक्ष करत असतो आणि छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण या पर्यावरणाला एक प्रकारे धक्का पोचवत असतो. आता जसं म्हटले की कागदाच्या वापरापासून ते चपलाच्या वापरेपर्यंत आणि पाण्याच्या वापरापासून ते अगदी झाड लावण्यापर्यंत अनेक गोष्टी करता येतील. पर्यावरण दिन हे केवळ एक निमित्त आहे. या निमित्तानं आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या निसर्गाशी खरोखर कनेक्ट आहोत का, निसर्ग आपल्याला काय सांगतोय हे समजून घेतलं आपण आणि निसर्गाला प्रतिसाद दिला तर पर्यावरण दिन साजरा झाला असं म्हणता येईल. खरं आहे. अदरवाईज दरवर्षी नेहमीची येतो पावसाळा, तसं दरवर्षी येतो 5 जून, पर्यावरण दिन साजरा होतो, करणारे करतात, आम्ही एखादी मुलाखत घेतो, वर्तमानपत्र लेख छापतात, छापतात. पुढं काहीच होत नाही. काहीच होत नाही. याच्यात बदल करावाच लागेल, आपली जीवनशैली बदलायला लागेल. वाया काय घालवायचं नाही आणि यूज अँड थ्रो मी वापरणार नाही. बरोबर. एवढ्या दोन गोष्टी तुम्ही भले खूप चांगलं ब्रँडेड वापरा पण फेकून देणार नाही, एवढ्या मुद्द्याकडे चालायला लागेल. माणसाने माणसाला सुद्धा यूज अँड थ्रो करता कामा नये, नातेसंबंधात तर असं अजिबात असता कामा नये आणि तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातल्या कोणत्याही वस्तूला त्याचं एक महत्त्व आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनं सुद्धा त्या वस्तूची उत्पत्ती आणि त्या वस्तूचा नाश हा नेमका कुठं घेऊन जाणार आहे याचा विचार केलाच पाहिजे. आपण एक जर साधा भाताचा एक शीत जरी घेतलं तर ते शीत तयार होण्यासाठी त्या जमिनीतली किती सत्व त्या शीतानं घेतलेली आहे, त्यासाठी किती पाणी गेलेलं आहे, त्या ऊर्जा आहे. शेतकऱ्याची किती मेहनत आहे, किती ऊर्जा त्याला लागली आहे, या सगळ्याचा विचार करणं आवश्यक आहे. आपण सहजपणे अक्षता घेतो, फेकून देतो. आपण सहजपणे या ताटातला भात मला नकोय म्हणून टाकून देतो, पण त्यामागं प्रचंड मोठी एक इकोसिस्टीम असती. ती सगळी इकोसिस्टीम आपण विसरून गेलो असतो सोयीस्करपणे. आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या सगळ्याचं किमान भान आलं आणि आपल्या आयुष्यामध्ये छोटे छोटे बदल करायला सुरुवात केली तरी मला वाटतं या पृथ्वीवरचे आपण एक सजग नागरिक म्हणून, आपण या पंचतत्वातले एक अतिशय छोटे घटक म्हणून आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून जगायला लायक ठरू. बरोबर. आजच्या या चर्चेमध्ये हे दोन्ही मान्यवर सहभागी झाले. एका सहजपणे आम्ही केलेली आजचा संवाद प्रतिवादचा एपिसोड होता. पर्यावरण दिन में नुसती चर्चा होती, पण माझ्या आयुष्यात मला छोट्या छोट्या गोष्टीतनं काय बदल करता येतील याचा किमान विचार सुरू व्हावा म्हणून आजचा हा प्रयत्न. बरोबर. पुन्हा एकदा या दोघांचे आभार मानतो आणि पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.